तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधला तिढा अजूनही कायम आहे। जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे तिथे शिवसेनेचा दावा आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा खासदार आहे, त्यामुळे ती जागा शिवसेना लढेल असा पुनरुच्चारही उदय सामंत यांनी केला। महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या संकल्पना घेऊन पुढे आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो काही विकास होतोय त्याच्यामुळे सरकारच्या सगळ्याच लोकांना खात्री आहे आणि सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात। तर सरकारच्या वतीने त्यांनी सांगितले की आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकू, याच्यामध्ये कुठेही वावगं आहे असं मला वाटत नाही। माननीय मुख्यमंत्री गोव्याचे प्रमोद सावंत साहेब काल जिल्ह्यामध्ये होते, ही वस्तुस्थिती आहे। दापोलीमध्ये देखील होते। मी देखील एकनाथ शिंदे साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहेत तिथे शिवसेनेचाच दावा आहे। त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काय बोलले त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।